नमस्कार मंडळी. आज रविवार स्पेशल काहीतरी झणझणीत खायचा विचार करताय तर ही रेसिपी मग तुमच्यासाठीच आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आज आपण अस्सल गावरान पद्धतीचा चिकन रस्सा कसा बनवायचा तो पाहणार आहोत. हा रस्सा तुम्ही एकदा बनवून पाहिला आणि खाल्ला ना तर तुम्हाला हॉटेलमधील चिकनसुद्धा यापुढे फिके वाटेल. चला तर मग वेळ वाया न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी चिकनसाठी लागणारं सगळं साहित्य घेतलेलं आहे. एक टोमॅटो, 2 मीडियम आकाराचे कांदे, कोथिंबीर, खोबरं, अद्रक, लसूण आणि काही खडे मसाले घेतले आहेत. हे सगळं प्रमाण मी पाव किलो चिकनसाठी घेतलं आहे. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार आणखीन त्यामध्ये वाढवू शकता. सगळ्यात अगोदर मी इथे टोमॅटो कट करून घेतला आहे. टोमॅटो मी मुद्दामच मोठ्या आकाराचं कट केले कारण ते आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर कांदा कट करून घेतला. कांदा कट केल्यानंतर इथे खोबरं कट करून घेतलं आहे. माझ्याकडे इथे ओलं खोबरं अवेलेबल होतं त्यामुळे मी ओलं खोबरं घेतलं आहे. तुम्ही सुकंही घेऊ शकता. ओल्या खोबऱ्यानेही खूप छान टेस्ट लागते. बघा एकदा नक्की ट्राय करून. त्यानंतर मी इथे पाव किलो चिकन घेतलं आहे. त्यामध्ये पाणी टाकून ते स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचं आहे. चिकन व्यवस्थित धुवून घ्यायचं, नाहीतर तसाच वास येतो आणि ते नंतर खावंसं वाटत नाही आणि त्याला घाणही लागलेली असते. त्यामुळे स्वच्छ धुवून घ्यायचं. त्यानंतर चिकनमध्ये मी इथे 1 चमचा हळद टाकून घेतली आहे. चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे आणि याला आपल्याला आता मॅरिनेट करून घ्यायचं आहे. मी इथे अद्रक लसूण पेस्ट नाही टाकली कारण ती मी फोडणी देताना टाकणार आहे. याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि 15 मिनिटांसाठी असंच मॅरिनेट करून ठेवायचं आहे. तोपर्यंत इकडे एका पॅनमध्ये मी तेल टाकून घेतलं आहे. त्यामध्ये आपण कट करून घेतलेलं खोबरं टाकून घ्यायचं आणि खोबरे चांगले सोनेरी कलर येईपर्यंत असंच छान परतवून घ्यायचं आहे. खोबरं भाजून घेतल्यानंतर कांदा देखील आपल्याला भाजून घ्यायचा आहे. त्याला सोनेरी कलर येईपर्यंत चांगलं परतवून छान असं भाजून घ्यायचं आहे. जर चांगलं परतवून नाही घेतलं तर आपल्या मसाल्याला ना कच्चा वास येतो, त्यामुळे ते खायला पण टेस्ट नाही देत. कांदा भाजून घेतल्यानंतर मी इथे टोमॅटो भाजून घेतला आहे आणि माझ्या चिकनच्या रश्श्यामध्ये टेस्ट येण्यासाठी सगळ्यात मोठं सिक्रेट म्हणजे हे ज्वारीचं पीठ. तर मी हे पीठ या तव्यामध्ये भाजून घेत आहे. तवा खाली उतरवून भाजलं तरी चालेल कारण का तवा आपला अगोदरच जास्त गरम झाला होता आणि तसंच जर आपण भाजलं गॅसवर तर ते करपतं. सो मी इथे खाली उतरवून भाजलं आहे. बघा ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. त्यानंतर इकडे मी भाजीसाठी एका पातेल्यामध्ये तेल टाकून घेतलं आहे. त्यामध्ये कांदा आणि खोबरं टाकून घेतलं. खडे मसाले टाकून घेतले. त्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण मॅरिनेट केलेलं चिकन त्यामध्ये मी टाकून घेतलं आहे. हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्याला चांगलं परतवून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स करून घेतल्यानंतर त्यावर एक प्लेट झाकून याला वाफेवर 5 मिनिट असं शिजू द्यायचं आहे. त्यानंतर जे आपण प्लेट झाकली आहे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून शिजायला ठेवायचं आहे. पाणी गरम झालं ना की मग त्या चिकनमध्ये ते पाणी आपण ओतून द्यायचं आहे. असे थोडे थोडे पाणी वर प्लेटमध्ये गरम करून चिकनमध्ये ओतलं ना की चिकनला टेस्ट छान येते. जर एकदम पाणी ओतलं ना तर चिकनचा रस्सा ना तेवढा टेस्ट देत नाही. त्यामुळे मी इथे थोडं थोडं पाणी गरम करून चिकनमध्ये ओतलं आहे. आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे ना तेवढं पाणी याच प्रकारे गरम करून चिकनमध्ये टाकून घ्यायचं आहे. बघा इथे चिकन आपण शिजले का ते पाहूयात. तर चिकन छान असं शिजलेलं आहे. आता या चिकनला आपल्याला फोडणी द्यायची आहे. त्यासाठी इथे पातेल्यामध्ये मी तेल घेतलं आहे. तेल तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. आमच्यातनं थोडं तर्रीदार लागतं त्यामुळे मी तेल जास्त वापरलं आहे. त्यामध्ये बारीक करून घेतलेलं मी खोबरं घालून घेतलं आहे. खोबरं छान असं सोनेरी कलर येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम थोडी लो ठेवा कारण खोबरं लगेच करपतं. त्यानंतर जे आपण पीठ भाजून घेतलं होतं ना ज्वारीचं, ते पीठ यामध्ये टाकून त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. हे दोन्हीही ब्राऊन कलर येईपर्यंत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये जे आपण कांदा, टोमॅटो हे भाजून घेतलं होतं, त्याचं वाटण यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे. याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं आहे. यामध्ये मी थोडंसं चिकन शिजवून घेतले, त्यातील पाणी टाकत आहे, ज्यामुळे फोडणी करपणार नाही. याला चांगलं परतवून घ्यायचं आहे. सगळं एकजीव झालं पाहिजे. चांगलं तेल सुटेपर्यंत असंच हलवत राहायचं आहे आणि परतवून घ्यायचं. त्यानंतर आपल्याला चिकनसाठी काही सुके मसाले लागणार आहेत. त्यामध्ये मी घरगुती काळं तिखट, चिकन मसाला आणि लाल मिरची पावडर घेतली आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता या मसाल्यांना या ग्रेव्हीमध्ये चांगलं परतवून घ्यायचं आहे. त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. गॅसची फ्लेम लोच ठेवा, मसाले करपणार नाहीत. बघा आपल्या मसाल्याला किती छान तेल सुटलं आहे. आता यामध्ये आपण जे शिजवून घेतलेलं चिकन होतं ते चिकन टाकून घेऊयात. अगोदर मी सगळा रस्सा यामध्ये टाकून घेत आहे. त्यानंतर पीस टाकणार आहे.
आता यामध्ये मी चिकनचा सगळा रस्सा आणि पीस टाकून घेतला आहे आणि याला आता चवीनुसार मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बघा किती छान रस्सा बनला आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आणि आपला रस्सा तर कोथिंबीरशिवाय अपूर्णच आहे. त्यामुळे इथे मी थोडी कोथिंबीर टाकून घेतली आहे. आता याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि 15 मिनटं असंच गॅसची फ्लेम लो ठेवून उकळायला ठेवून देऊयात. बघा 15 मिनिटांनी आपलं चिकन असं काही दिसतंय. त्याला किती मस्त तर्री देखील आली आहे ते तुम्ही व्हिडिओमध्ये बघाच. अगदी सोप्या पद्धतीने मोजक्या साहित्यात अस्सल गावरान पद्धतीचा तर्रीदार झणझणीत चिकन रस्सा बनवून तयार आहे. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की बनवून खा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.